नमस्कार मंडळी, मी यामिनी सुनील महामुंडकर. साम टीव्हीच्या वेब एक्सप्लेनर मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण स्थानिक स्वराज्य संस्था या महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, त्या कधी होतात, या निवडणुका कोण घेतं आणि कुठे कुठे होतात, असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यामुळे आज आपण या विषयावर अगदी सविस्तरपणे आणि सोप्या शब्दात याविषयी माहिती जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न हाच पडतो की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गाव किंवा शहरात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी तयार केलेली पण लोकांनी निवडून दिलेली संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. तर यामध्ये कोणत्या निवडणुका होतात? महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिका या निवडणुका होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ किती असतो? तर बघा, यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो आणि 5 वर्षांनंतर पुन्हा निवडणुका होतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रक्रिया कशी असते बघूयात. पहिली प्रक्रिया असते ज्यामध्ये प्रभाग ठरवले जातात. प्रत्येक गाव किंवा शहर भागात किती मतदार आहेत त्यानुसार त्यांचे भाग म्हणजे वॉर्ड किंवा प्रभाग बनवले जातात. त्यानंतर आरक्षण लागू करणे, SC, ST, OBC महिलांसाठी काही जागा राखीव केल्या जातात. मतदार यादी तयार केली जाते. 18 वर्षांमधील सर्व नागरिकांची एक मतदार यादी तयार होते आणि ही यादी मतदानाच्या वेळी वापरली जाते. निवडणुकीची अधिसूचना जाहीर करणे म्हणजे निवडणूक केव्हा होणार हे जाहीर केलं जातं आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरला जातो. तर इच्छुक व्यक्ती या निवडणुकीसाठी अर्ज भरतात. त्यानंतर छाननी, माघार आणि अंतिम यादी. तर अर्ज वैध आहेत का नाही ते पाहिलं जातं. काही उमेदवार माघार घेतात तर अंतिम यादी जाहीर होते. त्यानंतर मतदान होतं. नागरिक मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करतात आणि शेवटची प्रोसेस म्हणजे मतमोजणी आणि निकाल. तर मतमोजणी केली जाते आणि सर्वाधिक मतं मिळालेला उमेदवार विजयी होतो. तर ही निवडणूक कोण घेतं, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, राज्य निवडणूक आयोग ही निवडणुका घेतात. ही संस्था राज्य सरकारपासून स्वतंत्र असते. त्यांचं काम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग्य पद्धतीनं पार पाडणं हे असतं. उदाहरण बघायला गेलो तर पुणे महानगरपालिकेची किंवा इतर कोणत्याही महानगरपालिकेची निवडणूक राज्य निवडणूक आयोगच घेतं. शिवाय गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक देखील आयोगच घेतं आणि याला जबाबदार देखील आयोगच असतं. तर आता पाहूयात राज्यामध्ये किती निवडणुका होतात. आता महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, 26 जिल्हा परिषद, 257 नगर परिषदा आणि 288 पंचायत समिती अशा एकूण 680हून अधिक स्थानिक संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तर आता पाहूयात या निवडणुका कशा पद्धतीने होतात. बघा, या निवडणुकांची 3 टप्प्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. पहिला टप्पा असणार आहे उत्तरेकडील व दक्षिण महाराष्ट्र. दुसरा टप्पा असणार आहे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. तर तिसरा टप्पा असेल मुंबई, ठाणे व कोकण भाग. तर यामध्ये हे मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत ही सर्वात लहान ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्या पदांसाठी निवडणूक घेतली जाते ते पाहूयात. सदस्यासाठी निवडणूक घेतली जाते आणि प्रत्येक ग्रामपंचायती क्षेत्रात विभाग केले असतात. प्रत्येक विभागातून एक सदस्य थेट निवडून दिला जातो आणि ही निवडणूक थेट जनतेतून होते. मतदार या सदस्यांसाठी मतदान करतात. त्यानंतर सरपंचासाठी मतदान होते आणि सरपंचाची निवड देखील थेट मतदार करतात. तर काही ठिकाणी सरपंचाची निवड सदस्यांमधून देखील केली जाते. त्यानंतर उपसरपंच पदासाठी ही निवडणूक होते आणि सदस्यांमधूनच उपसरपंच निवडला जातो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेचा. तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा प्रकारे होतात बघूया. जिल्हा परिषद सदस्यासाठी निवडणूक होते आणि ही थेट निवडणूक असते. मतदार जिल्हा परिषद सदस्यांसाठी थेट मतदान करतात. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात अनेक जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे ZP कॉन्स्टिट्युएन्सीज असतात. तर बघा, प्रत्येक मतदारसंघातून एक सदस्य थेट लोकांकडून निवडला दिला जातो आणि निवडून आलेले सदस्य पक्षीय किंवा अपक्ष असू शकतात. तर आता बघूयात पंचायत समितीविषयी. बघा, पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्थेची एक महत्त्वाची पातळी आहे.
जी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्य करते आणि पंचायत समिती ही तालुका स्तरावर असते आणि तिच्या निवडणुकीत कोणत्या व्यक्तींची निवड होते आपण पाहूयात. तर बघा, पंचायत समिती सदस्याची निवड होते, ही थेट निवडणूक होते आणि पंचायत समितीचे सदस्य तालुक्याच्या विविध पंचायत समितीवर मतदारसंघातून निवडले जातात. प्रत्येक पंचायत समिती सदस्याचे एक मतदारसंघ असतो आणि त्या संघातून एक सदस्य निवडला जातो. आता नगर परिषद विषयी माहिती जाणून घेऊया. बघा, नगर परिषद ही एक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी शहराच्या अथवा महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रशासन चालवतं. तर नगर परिषद निवडणूक कशा प्रकारे होते हे पाहूया. नगर परिषद सदस्यासाठी ही निवडणूक होते आणि नगर परिषद क्षेत्रातील वॉर्ड विभागले जातात. प्रत्येक वॉर्डातून एक सदस्य थेट निवडून दिला जातो. आता महानगरपालिकेविषयी माहिती जाणून घेऊयात. बघा, महानगरपालिका ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक अत्यंत महत्वाची संस्था आहे, जी मोठ्या शहरांमध्ये कार्य करते. तर महानगरपालिकेच्या निवडणुका कशा होतात पाहूया. महानगरपालिका सदस्यांची थेट निवडणूक होते आणि महानगरपालिकेचं क्षेत्र देखील विभागलेले असतात. प्रत्येक विभागाला आपण वॉर्ड म्हणतो, तसंच प्रत्येक वॉर्डातून एक सदस्य थेट निवडला जातो. तर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओमध्ये या संदर्भातले आपण सगळे अपडेट्स अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे साम टीव्हीच्या YouTube चॅनलला नक्की फॉलो करा. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.